लेखक, दिग्दर्शक, अभिनेता चिन्मय मांडलेकर सध्या चांगला चर्चेत आहे. मुलाचं नाव जहांगीर असल्यामुळे त्याला आणि त्याच्या बायकोला सोशल मीडियावर घाणेरड्या ट्रोलर्सना सामोरं जावं लागतंय आणि त्यामुळेच त्याने एक मोठा निर्णय घेतलाय. सोशल मीडियावर लाईव्हच्या माध्यमातून त्याने आता कोणत्याही सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही असा निर्णय घेतलाय. फर्जंद, फतेह शिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज आणि सुभेदार या दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित सिनेमात चिन्मयने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अगदी उत्तम निभावली होती. त्यामुळे आता तो महाराजांच्या भूमिकेत झळकणार नाही हे समजल्यावर चाहत्यांनी तसंच कलाकार मंडळींनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्याला त्याचा निर्णय मागे घेण्याचा सल्ला दिलाय. या ट्रोलर्समुळे इतका मोठा निर्णय घेऊ नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत अशा प्रतिक्रिया सगळ्यांनी दिल्यात. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, मृण्मयी देशपांडे, गौतमी देशपांडे यांनी पोस्ट करत त्याला पाठिंबा दिलाय. तर ट्रोलर्सवर कडक कारवाई करायची विनंती सायबर सेलकडे करणार असं दिग्दर्शक रवी जाधव यांनी म्हटलंय. गायक आणि दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांनी सुद्धा पोस्टला कमेंट करत त्याचं मत मांडलंय. झेंडा आणि मोरया सिनेमा करताना माझ्या खांद्याला खांदा लावून वाघासारखा उभा राहिलेला चिन्मय हाच का असा प्रश्नही त्यांनी उभा केलाय. तुम्हाला चिन्मयच्या निर्णयाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.